सगळ्यांना माझा जय महाराष्ट्र। महाराष्ट्र शासनाने 1 ऑक्टोबर 2024 रोजी अभय योजना घोषित केली आहे। तरी आता आपण बोलूया अभय योजनेविषयी। अभय योजनेचा लाभ हा कोणत्या झोपडीधारकांना भेटू शकतो किंवा नाही त्याविषयी आता आपण बोलणार आहोत। मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील 2011 पूर्वी केलेले परिशिष्ट 2 मधील झोपडीधारकांनी झोपडीचे हस्तांतर केल्यास विकत घेणाऱ्या झोपडीधारकांचे नाव मूळ परिशिष्ट 2 मध्ये समाविष्ट करण्याच्या अनुषंगाने खरेदी विक्री करणाऱ्या झोपडीधारकांसाठी अभय योजनेचा लाभ आहे। अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी झोपडीधारकांनी हा शासन निर्णय झाल्यापासून 3 महिन्याच्या आत सक्षम प्राधिकरणाकडे आवश्यक त्या कागदपत्रासह अर्ज दाखल करावेत। 3 महिन्याच्या कालावधीनंतर प्राप्त होणारे कोणतेही अर्ज सक्षम प्राधिकारी तुमच्या अर्जावर विचार करणार नाहीत। तरी आता आपण काही मुद्दे आहेत त्या मुद्द्याविषयी बोलणार आहोत। ज्या योजनेचा प्रोजेक्ट पूर्ण झाला नाही अशाच झोपडीधारकांना